जर तुम्ही अपकमिंग ब्राईड असाल आणि तुमचा साखरपुडा नियर बाय असेल तर ही रील तुम्ही नक्की बघितली पाहिजे शेवटपर्यंत. हॅलो गाईज, दिस इज माय वेडिंग सिरीज पार्ट 2. खूप लोकांनी मला माझ्या एंगेजमेंट लुक्स बद्दल, माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींबद्दल मला विचारलं होतं. सो मी आज तुम्हाला एकूण एक गोष्ट सांगणार आहे, त्याची लिंक सांगणार आहे आणि मी त्या कुठून घेतल्या त्या पण सांगणार आहे. सो पूर्ण बघा. मी तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगणार आहे, जी गोष्ट शोधायला मला प्रचंड मेहनत लागली ती गोष्ट मी पहिली सांगते. सो ती गोष्ट आहे ही शुगर बॉक्स. मला खूप लोकांनी कागदाचे दादरला मिळतात तसे शुगर बॉक्स दाखवले कीर्तिकर मार्केटमध्ये वगैरे, पण मला ते काही आवडले नाही. हा जर तुम्ही शुगर बॉक्स पाहिलात तर हा एकदम एस्थेटिक शुगर बॉक्स आहे गाईस. एकदम क्यूट असा पिंक कलरचा शुगर बॉक्स. इथे आतमध्ये तुम्ही साखर करू शकता. दोन आहेत, एक सिद्ध्याकडे एक माझ्याकडे. सो हा एकदम क्यूट असा शुगर बॉक्स तुम्ही ती लिंक मी तुम्हाला पाठवते, म्हणजे मी तिला मेन्शन करते. फेरी टॅलेंट कोर्स काहीतरी नाव आहे तिचं आणि हा बेळगाववरून आलाय. मी हा खूप शोधला. मी खूप लोकांकडनं मागितले लिंक्स, लोकांनी मला खूप लिंक दिली, बट हा मी शोधलाय. मी स्वतः शोधलाय टाकून इंस्टाग्राम वरती. काय आहे खूपच क्यूट, म्हणजे एक लेस लावले तुम्ही बघू शकता. खूप क्यूट आहे आणि हा स्टर्डी सुद्धा आहे. असा लेचापेचा नाहीये. तो असतो ना, तो पूर्ण लेचापेचा असतो. हा नाहीये लेचापेचा. हा खूपच क्यूट असा शुगर बॉक्स आहे आणि हा शुगर बॉक्स मी तुम्हाला सांगितलं की मी हा फेरी टॅलेंट को त्या मुलीकडनं मागवलेला आहे. सो हे आहे फर्स्ट थिंग जे माझ्या शुगर बॉक्स मध्ये मला पाहिजेच होतं, असा क्यूट वाला, पिंटरेस्ट वाला. ओके, आणि हिअर गोज द सेकंड थिंग, पोटली. मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं 4-5 नारळ देणार, एकदम एकदम खूप सारी फळं बिळं देणार. सो मी बोलली की मामी ते असं लावून देऊन ते कापडा बिपडामध्ये बांधून आपल्याशी होत नाही. सो ही पोटली आहे आणि मी ग्रीन कलरची साडी नेसलेली आणि एक पिंक पण होती साडी, तर त्याच्यावरती मला अशी पोटली हवी होती जी खूप क्यूट दिसेल. सो ही ती ग्रीन पोटली आहे जी मी घेतली होती अशी, म्हणजे तुम्ही याला असं इकडे पण दिलंय तर तुम्ही खोचू शकता, ठीक आहे ना. सो ही पोटली मी घेतली होती कला नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून. मी त्यांना पण टॅग करते. खूप क्यूट अशी खण पोटली आहे ही, एकदम डार्क ग्रीन कलरची, खूप क्यूट आहे. आणि त्यांनी मला स्पेशली सांगायला आवडेल की मी त्यांना त्यांचे चार्जेस पे केले आणि त्यांनी मला लगेच पाठवली. म्हणजे एका दिवसात मी घेतली, खूप शोधली, मला मिळाली नाही. तर मग मी काय करायचं म्हणजे इंस्टाग्राम वरती ना सर्च करत जाते एंगेजमेंट पोटली, एंगेजमेंट शुगर बॉक्स, असंच करून मी केलेलं आहे. हे माझं डोकं आहे, हे सगळं माझी मेहनत आहे. सो ही ती पोटली आहे, असं खूप क्यूट असं बाजूला तुम्ही बघू शकता मोती वगैरे. सो ही ती पोटली होती आणि ही तुम्ही घेऊ शकता आणि खूप मजेशीर पोटली, ते लावायचं आणि फिरायचं. सो आता माहिती नाही याच्यात काय करणार, पण मी ठेवणार दाखवायला सगळ्यांना. बघा किती पोट्या बिट्या भरतील ना तेव्हा परत यूज करेन. आणि जी माझी एंगेजमेंटची ग्रीन साडी होती, मला ऑलवेज एक ग्रीन, पूर्ण बॉटल ग्रीन साडी हवी होती. मला त्याच्यामध्ये खूप जास्त गोल्डन किंवा खूप असं काय नव्हतं आणि मला खूप लोकांनी विचारलं की ती साडी तू कुठून घेतलीस. सो ही ती साडी आहे, तुम्ही बघू शकता. हिरवीगार अशी साडी आहे पैठणीची आणि मला ती खूप आवडली. खूप म्हणजे खूप. बघताच ऍक्च्युली ना जी बॉर्डर खूप मोठी आहे, तर मला वाटलं अरे यार मी तर ऑलरेडी जाडी आहे तर मी अजून थोडीशी जाडी दिसेल. पण गाईज तुम्ही हा फोटो बघा. या फोटोमध्ये कुठच्या पण अँगलने मी तुम्हाला जाडी दिसते नाही, जाडी दिसते. थोडंसं डाईट केलं होतं मी, पण इतकं नाही, जास्त मध्ये मध्ये खात होती. पण ही जी ग्रीन साडी आहे तिने मला खूप सुंदर असं दाखवलं. बघा तुम्हाला दाखवलं, खूपच क्यूट अशी ग्रीन साडी होती. आणि ही ग्रीन साडी मी घेतली होती अगेन पानेरीमधून. फर्स्ट लुक मध्ये मी ती साडी बोलली की मला हीच साडी हवी. साडी सुंदर असली तरी काय झालं, आपल्याला ब्लाऊज सुंदर लागतातच. सो मी तुम्हाला तो ब्लाऊज दाखवते ग्रीन कलरचा. सगळे लोक मला विचारते की आम्हाला प्रॉपर दाखव. हा त्या साडीवरचा ब्लाऊज नाहीये. मी हा कपडा तिरुमाला मधून घेतला होता. तुम्ही बघू शकता शायनी कपडा आहे हा तिरुमाला मधला कपडा आहे. आणि तुम्ही बघताय ना ब्लाऊज कोणी शिवला असेल, हा ब्लाऊज पण शिवलेला आहे स्वप्ना ताईने, स्वप्ना म्हात्रे बुटीक. खूप क्यूट असा, मला जसा हवा तसा ब्लाऊज तिने शिवलाय. आणि मी खूप ठिकाणी ब्लाऊज शिवते ऍक्च्युली, पण मला तिचं काय आवडलं ते प्रत्येक म्हणजे आपण असं ब्लाऊज घातलं असं ते इकडे चुन्या पडतात. तिचे ब्लाऊज घातल्यावर तुम्ही माझे फोटोज जाऊन बघा, तिचे ब्लाऊज, तिच्या ब्लाऊजच्या एकाही ह्याच्यावर इथे चुनी नाहीये, म्हणजे ते प्रॉपर बसतात असे ब्लाऊज आहेत. खूप क्यूट ब्लाऊज आहे गाईज, खूपच क्यूट ब्लाऊज आहे. हे पूर्ण प्लेन कपडा होता, ठीक आहे ना, पूर्ण प्लेन कपडा होता. आणि त्या प्लेन कपड्याचा स्वप्नाताईने खूप सुंदर असा ब्लाऊज शिवला गाईज. माझा पूर्ण दिवस बनवलेला तिने. सगळ्यांनी विचारलं इकडे हे लटकन वगैरे हे सगळं स्वतः तिने लावलंय. तुम्ही बघू शकता, खूपच क्यूट असा ब्लाऊज आहे. सो ब्लाऊज शिवायचा असेल तर नक्की खारघर पर्यंत जावं लागेल, पनवेल बिनवेल पर्यंत. मी गेलेली आणि मला वाटत नाही एकच दिवस असतो आपला स्वतःचा जो आपल्याला यादगार बनवायचा असतो. तो सर तुम्हाला थोडासा खर्च करायला लागेल, पण इतकं पण महाग नाहीये. ती तिच्या कामाचेच पैसे घ्या. तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते. हे बघा गाईज, दिस इज इट गाईज. लव्ड इट सो मच. खूपच क्यूट असा ब्लाऊज तिने ग्रीन बनवला माझ्यासाठी. सो लेट्स टॉक अबाउट माय फर्स्ट लुक. जो पिंक कलरची साडी मी घातली होती, हा वाला तो फोटो आहे. ह्याच्यात तुम्ही जो ब्लाऊज बघताय तो ग्रे अँड गोल्डनी शिवलेला होता. खूप क्यूट असा ब्लाऊज आहे. सिंपल मला शिवायचा होता, त्याच्यामध्ये मला काही जास्त एक्स्ट्रा लावायचा होता, पण तो पण खूपच क्यूट असा शिवलेला आहे. आणि लेट्स टॉक अबाउट साडी. सो ही साडी नाही, ही साडी पानेरीची नाहीये. ही साडी मी घेतलेली होती रूप संगम मधून. मी घ्यायला गेलेली माझी दुसरी साडी, पण मला ही साडी एका झटक्यात आवडली. आणि माझं असं झालेलं की मला कुठच्या तरी फंक्शनला ही साडी घालायचीच आहे. ती साडी
इतकी सुंदर सिल्कची, बनारसी सिल्कची साडी आहे ज्याच्यावरती गोल्ड वर्क केलं आणि तुम्ही हात लावा तर एकदम स्मूथ अशी ती साडी आहे. मी तुम्हाला कधीतरी ती ओपन करून दाखवीन कारण आता माझं सगळं इकडे तिकडे गेलंय. सो ही पिंक साडी मी घेतली होती रूप संगम मधून आणि खूपच क्यूट आणि रिझनेबल मध्ये आहे. आय गेस ती साडी मी 10,000ला घेतली होती. सो ही साडी माझी आहे रूप संगमची. खूपच क्यूट अशी ही पिंक कलरची सॉफ्ट सिल्क बनारसी साडी त्याला बोलतात. तुम्हाला जर ही साडी घ्यायची असेल तर तुम्ही रूप संगम दादर मध्ये जा. रूप संगम दादर मध्ये मी ही साडी घेतलेली होती. खूपच मस्त मस्त तिकडे पण ऑफर्स लागलेल्या असतात. सो मी ही साडी खूप रिझनेबल अमाउंट मध्ये घेतली आणि मला खूप आवडली ही साडी. येस येस येस, आता मी तुम्हाला सांगणार आहे की तो शेला मी कुठून घेतला. सो तो शेला मी घेतला होता तिरुमला अंधेरी, तिरुमला क्लोथ सेंटर जे आहे तिकडे डीएन नगरच्या खाली, तिकडनं मी घेतला होता तो शेला. तो शेला मी रेडीमेड घेतलेला नव्हता. लेट मी टेल यू गाईज, तो एक कपडा आहे. तो कपडा मी शोधला कारण मला ह्याच्यावर काहीतरी सूट होईल असं हवं होतं. ह्याच्यामध्ये गोल्डन पण आहे, ह्याच्यामध्ये ग्रीन पण आहे. सो तो धूपछाव असा, तुम्ही बघू शकता धूपछाव असा शेला आहे. खूपच सुंदर वाटतो कोणत्याही आउटफिट वरती, कोणत्याही तुमच्या ट्रेडिशनल आउटफिट वरती तुम्ही जर घेतला तर तो खूप छान, त्याच्या प्लीट्स खूप छान निघतात आणि तो खूपच गोड दिसत होता माझ्या आउटफिट. मला स्वतःलाच तो खूप आवडला. आता मी त्याचा एक कुर्ता वगैरे शिवणार आहे मस्तपैकी, काहीतरी असं क्यूट बनवून शिवेन, ते पण मी तुम्हाला दाखवेन. सो हा शेला तुम्ही तिरुमला अंधेरी मधून घेऊ शकता. खूप मस्त आहे आणि त्याला मी एक लेस लावली. ती पण लेस मी तिकडनं घेतली. बघा ही अशी सेम लेस लावलेली मी त्याला आणि तुम्ही कुठून पण ते शिवून घेऊ शकता आणि ही लेस पण मी तिरुमला मधूनच घेतलेली होती. सो हा शेला मी तिरुमला अंधेरी मधून घेतलाय. सो खूप लोकांनी मला हे पण विचारलं की जे मी ज्वेलरी घातली होती, जी ती ज्वेलरी प्रॉपर गोल्डची होती आणि तो जो मोठा हार आहे तो एक नॉर्मल ज्वेलर्स, भवानी ज्वेलर्स म्हणून आहे दहीसरमध्ये, त्याच्याकडनं बनवून घेतलेला आणि जो छोटावाला होता तो वामनहरी पेठेचा आहे. तो मला गिफ्ट आलाय आणि खूपच क्यूट असा तो सेट आहे, नेकलेस एकदम छोटा, एकदम सोबर. तुम्ही कोणत्या पण आउटफिट वरती घाला तर तुम्हाला तो छान दिसेल असा आहे. सो तो वामनहरी पेठेमध्ये जाऊन दाखवा, तुम्हाला सेम बनवून देते. हा होता माझा एंगेजमेंट लुकचा ब्रेकडाऊन. सो आय होप तुम्हाला खूपच आवडला असेल आणि मी सगळ्यांना खाली मेन्शन करते, असंच प्रेम करत राहा माझ्यावरती. थँक्यू.